नमस्कार. आज आपण बनवतोय मशरूम मटर मसाला आणि त्याबरोबर गव्हाच्या पिठाच्या आपण रोट्या बनवणार आहोत. तर गॅसवरतीच बनवणार आहोत या रोट्यासुद्धा. तर इथे मी मशरूम घेतलेले आहेत 1/2 किलो आणि स्वच्छ धुवून घ्यायचेत. त्यानंतर आपल्याला हे मशरूम कट करून घ्यायचेत, मध्यम आकारामध्ये इथे कट करून घ्यायचेत. आणि या भाजीसाठी वाटण तयार करायचं आहे आपल्याला. तर मी कांदा टोमॅटो देखील इथे कापून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्यामध्येच आता कांदा टोमॅटो काजू धने जिरी आणि बडीशोप घातलेला आहे. त्यानंतर मी इथे अद्रक लसूण देखील घातलेला आहे. फक्त मिनिटभरच आपल्याला हे परतायचं आहे यामध्ये आणि लगेच काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे त्यामध्ये वाटताना. त्यानंतर आता इथे बघा छोले मसाला लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला मी इथे घेतलेला आहे. हाच मसाला वापरायचा आहे. याने सुद्धा भाजी खूप छान होते. मशरूमची भाजी एकदा छोले मसाला घालून ट्राय करून बघा, खूप छान होते. त्यानंतर बघा आता हे मसाला तेलामध्ये परतला की त्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि ते देखील वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्येच मी मटार घालते. हा ओला वाटाणा आहे, तर ओले वाटाणे मी यामध्ये घातलेले आहेत. म्हणजे जोवर आपलं वाटण छान परतते तोवर आपला वाटाणा देखील थोडासा परतेल त्यामध्ये. आता इथे मीठ ॲड करायचं आहे. कढीपत्ता घातलेला आहे इथे आत्ता मी. त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान परतते तोवर साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. जे आपण मशरूम कट करून घेतले ते या गरम पाण्यामध्ये घालायचे. थोडा वेळ 1-3-4 मिनटं यामध्येच ठेवायचे आहेत. गॅस चालू आहे माझा खाली. पाणी छान असं गरम व्हायला छान सुरुवात झाली की त्यानंतरच यामध्ये मशरूम घालायचे आहेत. पाण्याला अगदी उकळी आली पाहिजे असं नाही. त्यानंतर हे मशरूम पाण्यामधून काढायचे आहेत आणि डायरेक्ट आपल्याला जो आपलं परततंय मसाला आणि मटार त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि हे पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत. हे परतून झालं की यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. जे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलं आणि जेवढी कन्सिस्टन्सी तुम्हाला भाजीची हवी आहे त्यानुसार इथे पाणी ॲड करा. जर तुम्हाला थिक हवी असेल ग्रेव्ही तर तुम्ही कमी घाला पाणी. नॉर्मल थिक हवी असेल किंवा थोडीशी पातळसर हवी असेल तर पाणी जास्त घाला. त्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी छान कड येऊ द्यायची आहे, छान शिजून घ्यायची आहे. तर साईडला आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते इथे 1.5 कप. त्यानंतर त्यामध्ये मीठ घातले आणि हे जे आहे मी वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 1 टीस्पून ईस्ट आणि 1 टीस्पून साखर घालून आपल्याला हे तसंच बाजूला 10 मिनटं ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ मळताना हे पाणीच त्या पिठामध्ये घालायचं आहे. तर हे नसेल घालायचं तर तुम्ही दही घातलं तरीसुद्धा चालणार आहे आणि थोडासा बेकिंग सोडा घातला तरीसुद्धा चालणार आहे. तर मी इथे ईस्ट आणि साखरेचं पाणी जे होतं ते यामध्ये ॲड केलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जे चपाती बनवण्यासाठी जसं पीठ मळतो आपण तर तसंच हे पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला 10 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोवर इथे भाजी चेक करून घेऊया. तर भाजीला इथे बघा मस्त उकळी आलेली आहे. अजून एक 10 मिनिट तरी ह्याला सुद्धा कड येऊ द्यायचा आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. एक 10 मिनिटानंतर हे पीठ चेक केलं. पीठ थोडंसं भिजून दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे हाताला आणि हे पीठ परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचं आहे. आणि आता याच्या आपल्याला रोट्या बनवायच्या आहेत. तर रोट्या आपण ज्या बनवणार आहोत त्या तव्यावरच बनवणार आहोत. तर इथे मी एक एक करून लाटून घेते आहे. आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि मी इथे काळे तीळ जे असतात ना ते काळे तीळ घेतलेले आहेत ते यावरती घालून घेतलेले आहेत. थोडीशी चपाती लाटून झाली की आपल्याला त्यावरती हे पसरून घ्यायचं आहे आणि पुन्हा लाटून घ्यायचं आहे. तर त्यानंतर गॅसचे आपला तवा जे आहे गॅसवर ठेवलेला आहे. तवा तापलेला आहे आपला. आता खाली थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर ही जी रोटी आपण बनवलेली आहे ती यावरती टाकून द्यायची आहे. झाकण ठेवायचं आहे आणि थोडा वेळ 1 मिनिटभर तरी बारीक गॅसवरच हे ठेवायचं आहे आपल्याला. थोडंसं वरती बबल्स यायला लागले की आपल्याला तव्यावरून काढायची आणि खालची जी तव्याच्या वरची जी बाजू होती ना ती बाजू आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायची आहे. तर अतिशय सोपी पद्धत आहे ही रोटी बनवण्याची. त्यामुळं नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्ही ईस्ट नसेल तर दही घातलं तरीसुद्धा चालणार आहे. फ्रेश दही घालायचं आणि त्यानंतर थोडंसं बेकिंग पावडर घालायची. नाही बेकिंग पावडर घातली तरीसुद्धा ट्राय करून बघा. अशा पद्धतीने रोटी बनवून खूप छान होते.
त्यानंतर मी तूप लावून घेतलं आणि रोटी आपली तयार झालेली आहे. आता मी आणखी एक रोटी बनवली, सेम त्याच पद्धतीने दाखवते आहे. खालची बाजू तव्यावर भाजून घ्यायची आणि वरची जी बाजू आहे ते आपल्याला गॅसवरती भाजायची आहे. आणि त्यानंतर तूप लावून आपल्याला ह्या सगळ्या रोट्या अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत. तर रोट्या देखील आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. बघा एकदम हॉटेलसारखी दिसती आहे ना, पण घरच्या घरी बनवली आहे अगदी सोप्या पद्धतीने. तर आता त्यानंतर भाजी चेक केली, भाजी आपली तयार झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि ताट तयार करून घेऊयात, कारण आपली भाजी रेडी आहे, रोटी रेडी आहे. तर अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.